श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे अतिशय महत्त्वाची अशी माहिती। तर आपल्या घरातल्या तिजोरीमध्ये आपल्याला 8 वस्तू ठेवायच्या आहेत आणि त्यामुळे आपलं घर जे आहे तर ते धनधान्य आणि संपत्तीने भरून राहील। तर अशा या 8 वस्तू कोणत्या आहेत आता हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर आता यातली पहिली महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे आपल्या तिजोरीमध्ये कमळाचं फूल आपल्याला ठेवायचं आहे। कमळाचं फूल आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरातल्या पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील आणि आपल्या घरामध्ये पैशाची भरभराट होईल। दुसरी वस्तू आहे ती म्हणजे आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला छोटासा आरसा ठेवायचा आहे, त्यामुळे धन पैसा हा आपल्या घरामधला डबल होईल। तिसरी वस्तू आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये लाल रंगाचा कपडा ठेवायचा आहे, त्यामुळे आपल्या घरावरती माता लक्ष्मीचा अखंड वरदहस्त राहील आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न होईल। तर मैत्रिणींनो, कोणत्याही व्यक्तीच्या घराची तिजोरी म्हणजे पैसा ठेवण्याची जागा। असं मानलं जातं की घराच्या तिजोरीसाठी वास्तूशी संबंधित काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून पैशाचा प्रवाह योग्य दिशेने होऊ शकेल आणि चुकीच्या ठिकाणी पैसा हा आपला खर्च होणार नाही। काही वेळा तिजोरी चुकीच्या दिशेला ठेवल्याने तर कधी त्यामध्ये वस्तू जर आपण नीट ठेवल्या नाहीत तर पैशाचं आपल्या नुकसान होत असतं। वास्तूनुसार तिजोरी योग्य दिशेला ठेवणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच त्यामध्ये ज्या काही आपण वस्तू ठेवत असतो तर त्या सुद्धा ठेवणं व्यवस्थित महत्त्वाचं आहे। वास्तूनुसार आपली तिजोरी ठेवताना नेहमी लक्षात ठेवा की तिजोरी आपल्या घराच्या दक्षिण भिंतीवरती असावी, जेणेकरून तिचा जो दरवाजा आहे तर त्याचं तोंड उत्तरेकडे उघडेल, म्हणजे त्याचा दरवाजा जो आहे तर तो उत्तर दिशेला उघडला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये जी तिजोरी आहे तर ती ठेवायची आहे। वास्तुशास्त्रानुसार तिजोरी कॅश बॉक्स किंवा लॉकर प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचं मानलं आहे, त्यामुळे संपत्ती वाढवण्यासाठी तिजोरी वास्तुशास्त्रानुसार ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे। या व्यतिरिक्त जर तुम्हाला तिजोरीमध्ये पैशाचा प्रवाह वाढवायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये काही गोष्टी ठेवू शकता, ज्यामुळे पैसे आपल्या घरामध्ये आकर्षित होण्यास मदत होईल। तर त्या आपण आता जाणून घेऊयात। तर या खास गोष्टींबद्दल त्या ज्या तिजोरीमध्ये आपल्या ठेवल्या जाऊ शकतात, त्यामुळे पैशाचा प्रवाह हा आपल्या घरामध्ये वाढत राहतो। तर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे कुबेर यंत्र। भगवान कुबेर हे समृद्धीचे प्रतीक मानले जातात आणि या कारणास्तव दिवाळीच्या 1 दिवस आधी भगवान कुबेराची पूजा देखील केली जाते, जेणेकरून एखाद्याला आर्थिक लाभ मिळू शकेल आणि घरामध्ये धनाची आवक वाढवायची असेल तर कुबेर यंत्र घराच्या तिजोरीमध्ये ठेवावे। कुबेर यंत्र संपत्तीला आपल्या तिजोरीकडे आकर्षित करते आणि तिजोरीच्या दारावरती किंवा आत किंवा बाहेर आपल्याला श्रीयंत्र चिकटवायचं आहे, त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये जास्त पैसा घरात येत असतो। दुसरी वस्तू आहे तो म्हणजे आरसा। वास्तूनुसार आपल्या घराच्या तिजोरीमध्ये एक छोटासा आरसा ठेवल्यामुळे आपल्या संपत्तीमध्ये वाढ होण्यास मदत होते आणि तिजोरीमध्ये ठेवलेला आरसा तुमची संपत्ती प्रतिबिंबित करत असतो आणि दुहेरी प्रतिमा तयार करत असतो। तुमच्या कॅश बॉक्समध्ये किंवा तुमच्या तिजोरीच्या आतमध्ये तुम्ही उत्तरेकडील भिंतीवरती आरसा हा लावावा किंवा त्यामध्ये तुम्हाला छोटासा आरसा जो आहे तर तो ठेवायचा आहे। तर मैत्रिणींनो, पुढे जाण्याच्या आधी स्वामींवर जर तुमचा विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे तुम्ही नक्की लिहा, त्यामुळे स्वामी तुमच्या पाठीशी कायम राहतील। आता यानंतर तिसरी वस्तू म्हणजे चांदीचं नाणे। आपल्या तिजोरीच्या आतमध्ये म्हणजे जिथे तुमची तिजोरी आहे किंवा तुमची पैशाची जी पेटी आहे तर त्याच्या आत उत्तरेकडील भिंतीवरती चांदीचं नाणं किंवा देवी लक्ष्मी बसल्याचं चित्र ठेवायचं आहे। वास्तविक पाहता बसलेली लक्ष्मी ही स्थिर संपत्तीचे प्रतीक मानली जाते आणि उभी असलेली लक्ष्मी ही वाहत्या संपत्तीचे प्रतीक आहे, त्यामुळे देवी लक्ष्मीचे असे चित्र आपल्या तिजोरीमध्ये नेहमी ठेवायचं आहे, ज्यामध्ये ती बसलेल्या स्थितीमध्ये दिसते। तर असं चित्र आपल्या या पैशाला आपल्या घरामध्ये आकर्षित करत असतं। आता यानंतर चौथी वस्तू आहे ती म्हणजे लाल कापड। आपल्या तिजोरीमध्ये नेहमी आपण लाल किंवा सोनेरी रंगाचे कपडे वापरा।
लाल किंवा सोनेरी रंग हा देवी लक्ष्मीची संपत्ती मानली जाते आणि असे कापड तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये धनलाभ होऊ शकतो. असं केल्यामुळे देवी लक्ष्मी सुद्धा आपल्या घरावरती प्रसन्न होत असते. आता यानंतर 5वी वस्तू आहे ती म्हणजे तिजोरीमध्ये पैसे असल्याची सुद्धा खात्री करा. लक्षात ठेवा, वास्तुशास्त्रानुसार तुमची तिजोरी कधीही रिकामी आपल्याला ठेवायची नाहीये. आपल्या तिजोरीमध्ये नेहमी दागिने किंवा महत्त्वाची कागदपत्रे आपल्याला ठेवायची आहेत. त्याचबरोबर काही रोख रक्कम सुद्धा आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. रोख रक्कम ठेवल्यामुळे बाहेरून येणाऱ्या पैशांचा ओघ सुद्धा आपल्या घरामध्ये वाढत राहतो. रक्कम कितीही असली तरी त्यामध्ये रोख आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये कायम ठेवायची आहे. तर अशी अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे आणि महत्त्वाची अशी तुमच्यासोबत मी टिप शेअर केलेली आहे. त्यानंतर पुढची 6वी वस्तू आहे ते म्हणजे कमळाचं फूल. कमळाचं फूल आणि लॉकर या दोन्ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे तिजोरीमध्ये कमळाचं फूल आपल्याला ठेवायचं आहे. लक्षात ठेवा की हे फूल वेळोवेळी आपल्याला बदलत राहायचं आहे आणि या फुलामुळे तिजोरीकडे पैशांचा ओघ वाढण्यास मदत होते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की वाळलेली फुलं कधीही तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायची नाही आहेत. कोरडी फुलं आपल्या घरामध्ये येणारी संपत्ती रोखत असतात. त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे हळद. रोख रक्कम आणि दागिने तुमच्या कॅश बॉक्समध्ये आपल्याला ठेवायचे आहेत. वेगवेगळ्या तुम्ही विभागामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही वेगवेगळ्या पार्टिशनमध्ये तुम्ही ती ठेवली तरीही चालेल. तर याशिवाय तिजोरीमध्ये हळदीचा एक गोळा सुद्धा तुम्ही ठेवू शकता. हळदीचा रंग हा अतिशय शुभ रंग मानला जातो आणि संपत्तीला आकर्षित करण्यासाठी सुद्धा मदत करत असतो. जेव्हा तुम्ही लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये हळद गुंडाळून ठेवता किंवा हळदीचा एखादा गोळा ठेवून देता किंवा हळकुंड सुद्धा तुम्ही ठेवलं तरीही चालेल, तर ते तुमच्यासाठी अधिक शुभ संकेत हे देत असतं. त्यामुळे ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्ही इथे सांगितलेल्या काही गोष्टी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवल्या तर तुमच्या सर्व ज्या काही घरातल्या पैशाच्या अडचणी आहेत तर त्या दूर होतील आणि घरामध्ये पैशाचा पाऊस पडू लागेल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.